गेला. चला मॅच स्टार्ट करूया आपण. जुचंद्र आज बरेचसे काही चेहरे मी कमी पाहतोय जुचंद्र या टीम मध्ये. मात्र संजय पाटील यांची सुकन्या या ठिकाणी आलेली आहे, कन्या आहे, जिचा आपण खेळ पाहिला होता साई स्पोर्ट्स प्रीमियर लीग. आणि यावर्षी तिला पुन्हा एकदा संधी या मैदानावर खेळण्यासाठी मिळणार आहे. जे महिलांचे सामने होणार आहेत प्रेक्षणीय सामने, त्यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा संजय पाटीलची मुलगी खेळताना या मैदानावर दिसेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. कारण जी आपली स्पर्धा होत आहे पांजू प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना हा महिलांचा असणार आहे. हेमंत दादा वर येऊन बस ना, दादा ये ना, रविदा दादा वर आहे ना, वर आहे ना, पाणी पाडू रवी दादा, पाणी, हेमंत पाणी, पाणी पाडू. पहिला चेंडू आणि यावेळेस पहिल्या चेंडूवर ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडूचा मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांकडून व्हाईटचा इशारा. मोहन दादाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. एक जुना आणि अनुभवी मास्टर्स क्रिकेट खेळाडू आहे मोहन भोईर, मोहन पाटील. यावेळेस गोलंदाजाच्या अक्षरशः डोक्यावरून हा फटका, डीप लॉंग ऑनचा फिल्डर्स त्या ठिकाणी येतोय. आज उमेश आहे सपोर्टर्स, ज्याला आपण खंबीर समर्थक म्हणतोय मालजेपेठा संघाचा, तो आज पांजू इथे दाखल झाला आहे. आणि कदाचित त्याचे कॉल येतील थोड्याच वेळात ज्यावेळेस बॅटिंग करण्यासाठी जाईल, कारण त्याची बक्षिसं असतात मालजेपेठा संघाला. मोहन, मालजेपेठा मास्टर्स अंकुश पाटील, आज जितेंद्र राऊत नाही आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर आज प्रसन्न आहे. मात्र एक अनुभवी गोलंदाज आपण मोहनला पाहतोय. जोडी आपण या ठिकाणी पाहतोय प्रफुल्ल मॅन फ्रॉम जुचंद्र, पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत. पहिला फटका डीपला प्रोडक्शन ऑफ फिल्डर प्रफुल्ल या ठिकाणी परततोय डगआउटच्या दिशेनं. गॉन, विकेटचं पतन. काय असतो तुम्ही फोन नाही करत मला अगोदर, मी थांबविलच नाही मॅच, तू वागता फोन करतो. गेम कला स्टार्ट केला, मग गेम कला सुरू केला, सांगायचं ना मला.
ऐकत असाल तर लवकर या गाडी घेऊन सुहास पाटील, ज्ञानेश्वर सुहास पाटील गाडी घेऊन बोलवा जरा. धावसंख्या 14. षटक क्रमांक 2 हे सुरू आहे आणि धावा झालेल्या फलकावर त्या 14 धावा संजय पाट, रनआउटच्या स्वरूपात संजय पाटील बाद झाले. एक चौकार संजय पाटील यांच्या बॅट मधून आपण पाहिल्या. प्रभाकर, इथून एक संधी आहे प्रभाकर यांना पुढे येण्यासाठी. इथून एक चांगले खेळ साकारले तर नक्कीच कुठेतरी थोडासा टीम मध्ये नक्कीच एक चांगली वर्णी लागू शकेल. प्रभाकर यांची कमीत कमी वेळ आपल्या टीमला देतोय, मात्र एक खूप महत्वपूर्ण बॅटर्स आहे प्रभाकर. यावेळेस उंच फटका, चेंडू हवेत आणि 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 जवळपास तिसऱ्या का चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल या ठिकाणी पकडला गेला. चला जिथे पाटील लवकर उतरा प्लीज, घाई करा, मॅच थांबली आहे आणि चला लवकर. थोडासा ओढीचा आमचा प्रवास आहे, समजून घ्या, इतकंच मी म्हणू शकतोय. ओढीचा प्रवास आहे म्हणून थोडंसं समजून घ्यायचं आहे प्लीज. आपलेच दोन्ही संघ आहेत, मी विनंती करतो दोन्ही टीम कॅप्टनला, त्यांची होडी फक्त चुकली आणि लंच ब्रेक झाल्या कारणास्तव थोडासा उशिरा संघ दाखल होतो. होडीचा प्रवास आपले जर गाडी असते तर ते संघ दाखल झाले असते वेळेवर. प्लेयर लिस्टला हो कॅप्टन आलाय, थोडं समजून घ्या, ऍडजस्ट करा प्लीज आमच्यासाठी. एक तुमच्याकडे रिक्वेस्ट असेल आमच्याकडून, म्हणून दादा प्लीज थोडंसं ओढीचा प्रवास आहे म्हणून समजून आपली टुर्नामेंट म्हणून समजून घ्या, इतकंच म्हणतो मी.
होडीचा प्रवास आपला आहे म्हणून आणि आपले दोन्ही आपलेच संघ आहेत मालजीपाडी जुचेंद्र दोन्ही संघ आपलेच आहेत प्लीज रिक्वेस्ट करतोय मुलीज दादा वेलकम आपलं हार्दिक स्वागत आज ते देखील तुम्हाला समजून घेतलं जुचेंद्र टीम देखील तुम्हाला नक्कीच कुठे समजावून घेतील इतकीच मी आशा करतो जुचेंद्र टीमकडे टीम कॅप्टन जितू आणि संजय असा कधी प्रसंग झाला मालजीपाडा टीम सोबत तर जरा त्यांना देखील समजून घ्या तुम्ही इतकी तुम्हाला विनंती करतो मी नंदू वेलकम मित्रा हार्दिक स्वागत होडीचा प्रवास नसता तर नक्कीच आपण काही तो योग्य निर्णय घेतला असता पण होडी आणि लंच ब्रेक होता होडीचा त्याच्यामुळे काय होडीवाला देखील आपण बोलू शकत नव्हते त्या ठिकाणी हितेश येते नंबर 3 षटक हाताळण्यासाठी धावसंख्या झाली आहे ती 14 विनोद गोलंदाज षटक क्रमांक 3 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जितू आणि त्यांच्या समित आहेत कांचन प्लेसमेंट कट करतोय थर्ड मॅन त्या ठिकाणी आहे राऊत स्ट्रगल करतोय त्या ठिकाणी सिंगल डबल मध्ये थ्रो आणि 3 धावा गुड रनिंग बिटवीन विकेट सिंगल डबल थर्ड मध्ये कन्वर्ट केलं गेलं गुड रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 17 षटक क्रमांक 3 सुरू आहे पाणी ज्या वेळेस तुम्हाला पाण्याची गरज भासेल फिल्डरला देखील फलंदाजांनाच नाही तर फिल्डरसाठी देखील क्षेत्ररक्षण तुम्ही करतात उन्ह खूप मोठी प्रमाणात तापलेले आहेत पाण्याची गरज भासते तर कॉल द्या आम्ही तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवू डावकुड येतो खेळाडू जितू येतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आता बॅटना चेंडू येत का नाहीये ही मोठी संधी यावेळेस ही विकेट मालजीपाडा टीम साठी खूप महत्वाची होती डावखुऱ्या हाताचा खेळाडू होता जितेंद्र आणि डावखुऱ्या हाताच्या खेळाडूला संधी देणं म्हणजेच नक्कीच मी म्हणेल एका प्रकारे की धोका पत्करणं इतकं मी म्हणू शकतोय मालजीपाडा टीम साठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वॉड बॉलिंग सुपर आज मालजीपाड्याचा परफॉर्मन्स क्लास आहे खरोखरच अशा प्रकारची एकजूट संघ असणं गरजेचं आहे आज सगळे आहेत खेळू जितेंद्र राऊत सोडलं तर सगळे खेळाडू आहेत तर ती एकजूट आज कुठेतरी या पांडूच्या मैदानावर मालजीपाडा टीमची पाहायला मिळते आज याच्यात जितू जर ऍड असता ना तर ही टीम पॉवरफुल असती पॉवरफुल टीम असते ही मालजीपाडा संघ आउटसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू अप्रतिम चेंडू मात्र पंच वळतायत व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आज कारण ही अशा प्रकारची साईट मी ज्या इतर स्पर्धा आपल्या झाल्या ना त्या इतर स्पर्धांमध्ये अशा प्रकारची साईट पाहिली नाहीये आज चरण राऊत 35 मध्ये आहेत आज मोहनदादा आहे प्रसन्न आहे त्यानंतर बॉटम हँडचा वापर करत ऑफ साईडला चेंडूला कट करतोय डीपला प्रोडक्शनला किशोर मात्र चेंडूवर येत आहेत फेक देईपर्यंत 2 धावा आणि जर या संपूर्ण इनिंगचा विचार केला ना जुचेंद्र टीमच्या तर फक्त 1 चौकार त्यानंतर सिंगल डबल 2 चौकार फक्त आणि सिंगल डबल हाच खेळ सुरू आहे धावा झालेल्या आहेत त्या 21 षटक क्रमांक 3 हे सुरू आहे जेवण सुरू आहे जेवून घ्या आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा थोडासा बॅटर पासून लांब राहण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं आणि पंचांकडून पुन्हा एकदा वाईटचा इशारा आणि क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो की हा सगळ्यांना आवडतो आणि मालजीपाड्याच्या जर गावामध्ये बहुतांश टीव्ही ऑन असतील मालजीपाड्याच्या सुरेख क्लास फटका यावेळेस कट केलं गेलं चेंडूला ऑफ साईडला थर्ड मॅनच्या दिशेनं चेंडू अजून फील्ड होत नाही चरण राऊत स्ट्रगल करतात त्या ठिकाणी फेक जाईपर्यंत 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पोहोचते 24 या धावसंख्येवर
जितूचा कॅच. किशोर मात्र तो कॅच होणं गरजेचं, कारण डावखऱ्या त्याचा खेळाडू आहे. हवेची साथ आहे त्याला, हवेसोबत तो फटके मोठमोठे खेळू शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कुठेतरी नक्कीच तो कॅच खूप महत्वाचा असेल. पाणी ज्या ज्यावेळेस पाणी लागेल त्यावेळेस पाणी घ्या. गरमी मोठ्या प्रमाणात आहे, आम्हाला देखील कळतं मित्रांनो. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. प्रसन्नला कदाचित ते क्षेत्ररक्षण जे प्रसन्नला हवा आहे त्यासाठी प्रसन्न तो एक चेंडू आहे त्यासाठी कदाचित तो प्रयत्न सुरू आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. तेजकुमार राऊत, एक चेंडू शिल्लक आहे, ओव्हर झाली नाहीये. मी मगाच म्हणून तेच म्हणतो, एक चेंडू शिल्लक आहे. मी करतो प्रसन्न का आला. बोलतो मी, बोल सगळं बोलतो. 4 बॉल 3 बॉल मी 3 बोल. प्लेसमेंट पुन्हा एकदा फक्त कट केलं चेंडूला थर्डमॅनच्या दिशेला. एक धाव, दुसऱ्याचा डबलचा कॉल. फेकी पास चुकीची. योग्य थ्रो. कदाचित ती शोल्डर इंजुरीज आहे, शोल्डरला दुखापत आहे किशोर मात्रे यांच्या, त्या कारणाचा तो प्रॉमिसिंग थ्रो येत नाहीये. परफेक्ट थ्रो आपण पाहत नाहीयेत किशोर कडून. हा 2 धावा, 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे 26. शेवटचे 12 चेंडू असतील, 26 धावा फलकावर. मगाशी आपण पाहिलं तर जवळपास 63 धावा होऊ शकले नाहीये. 58 धावा आपण पाहिल्या, 58 धावा देखील झाल्या नाहीयेत. त्यानंतर मात्र एक लोएस्ट टोटल आपण पाहिलं वाघबील टीमनं 29 धावेचं एक लोएस्ट टोटल दिलं होतं आणि ते 29 धावा ओवळा या संघानं आरामात पूर्ण केल्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण एक ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची टेनिस क्रिकेट जगतामध्ये ओळख आहे. कारण या मैदानावर ज्यावेळेस लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, जवळपास 93-95चा तो काळ, त्या वेळेमध्ये या मैदानावर अनेक रथी महारथी क्रिकेटमध्ये खेळून गेलेले आहेत. शॉर्ट ऑन पुलचा फटका, पुन्हा चेंडू हवेत आहे. संधी आहे मात्र ती संधी देखील गमावली गेली. प्रयत्न चांगला केला होता चरण राऊत यांना, झेलच्या खाली देखील चरण राऊत पोहोचला होता, मात्र तो कॅच त्या ठिकाणी चरण राऊत कडून होतो ड्रॉप. 2दा जीवनदान, 2दा संधी जितूला मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी लक फॅक्टर, जे क्रिकेटमध्ये एक तर तुमचं क्रिकेट 90% असणं गरजेचं आहे आणि त्यात पण 10% लक फॅक्टर, आणि इथे कुठेतरी आपण 10% जे लक फॅक्टर असतं ना मित्रांनो क्रिकेट मधलं, हे जितूच्या दिशेने आपण बघतो, जितूच्या बाजूने आहे. नाहीये या वेळेला सोडणार नाहीये. 2दा संधी दिली, 2दा कॅच ड्रॉप झाले आणि बऱ्याच वेळेनंतर यावेळेस जितू मात्र चेंडूला टाकतोय सीमारेषा पार. षटकार. झाले तर टर्निंग पॉइंट असतील. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये अगदी एसटीच्या नजदीक, एसटीच्या लगत येऊन हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र वेगवान चेंडू. हवा पहा किती वेगाने हवा वाहते मित्रांनो. ह्या वेळेस चेंडू डॉट.
शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. अशा प्रकारचे चेंडू चुकीची चेंडू म्हणू शकतो मी. आणखीन एक षटकार 6 धावा. आलेली ही मालजीपाडा संघासाठी विकेट महत्वपूर्ण असेल. जितू बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. षटक संपलेला आहे. ओव्हर झालेले 4 षटकांचा खेळ संपला. मी म्हटलं महत्वपूर्ण विकेट कारण जितूला थांबवणं गरजेचं होतं आणि जवळपास स्लॉग ओव्हर सुरू होण्याच्या अगोदर जी जितू यांची विकेट पडली ती मालजीपाडा संघासाठी एक प्रकारे म्हणायचं गेलं तर कमबॅक असेल. लक्षात ठेवा. निबाडा नंदू पाटील आणखीन एक मोठे नाव. ड्रेस कंपल्सरी. ड्रेस नसेल तर तुम्हाला 5 धावेची पॅनल्टी प्रत्येक खेळाडू मागे. नसेल तर तो खेळाडू बाहेर. स्वीप करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट होते. नंदू येत आहेत. एक्सपोर्टक आणि घातक खेळाडू. या खेळाडूची ओळख नक्कीच तुम्हाला असेल. अजिंक्य स्पोर्ट्स जुचेंद्र. त्यानंतर आता द ग्रेट मॉडस या संघाच्या माध्यमातून या खेळाडूला आपण सातत्यानं अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना पाहतोय. मोठं नाव आहे. एक स्फोटक खेळाडू आहे मात्र इथे हवेच्या विरुद्ध खेळायचं आहे. आता कशा प्रकारचं क्रिकेट असेल नंदू यांचं. फुल टॉस ऑन साइड ला अराउंड द कार्पेट. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फॉरवर्ड स्क्वेअर लेग चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू आउट ऑफ द पार्क. चौकार. 4 धावा. इनसाइड आउटचा फटका. हा देखील फटका. गॅप मध्ये कुठलीही संधी नाहीये. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू फरार. चौकार. धावा संख्या झाली आहे ती 50. माफ करा 52. लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार. रिव्हर्सचा फटका. हा देखील सक्सेसफुल. 6 धावा. षटकार. बॅक टू बॅक 3रा धमाका नंदूच्या
संख्या 58 नंदू पाटील स्विच हिटचा फटका सक्सेसफुल फटका थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. शेवटचे 2 चेंडू उमेश सुरेख चेंडू क्या बाद आहे अप्रतिम चेंडू हाताळला गेला. अशा प्रकारचे चेंडू हाताळणं गरजेचे आहेत लक्षात ठेवा कारण एक चौकार लगेच दुसरा चौकार त्यानंतर षटकार स्लॉग ओव्हर आहे हाणामारी 100% होणार आहे. इथून कुठेतरी कमबॅक करण्याची संधी होती माझी पण संघाला स्कोरबोर्ड थोडासा कमी नक्कीच येऊ शकला असता. नुसता स्ट्रोक आहे हा देखील फटका गॅप मध्ये चेंडू डायव्हर्ट होताना निघून जातोय सीमा रेषापार चौकार 4 धावा. बासष्ट आणि 63 धावा विजयासाठी मालजीपाडा या टीमला. ते 2 कॅच ड्रॉप झाले जितूचे 2 षटकार ऍड झाले. लक्षात ठेवा मिसफीच्या स्वरूपात बऱ्याचशा चुकाच घडल्या गेल्या. धावसंख्या 62 कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवलं होतं मालजीपाडा या टीमनं जुचंद्र या टीमला. त्यानंतर मात्र नक्कीच एक मोठं आव्हान मालजीपाडा या टीम समोर 62 धावा पूर्ण 63 धावा या मालजीपाडा टीमला करायच्या आहेत. आर.के. मोरवा टीम कॅप्टन आणि एक्सर ए टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. आर.के. मोरवा टीम कॅप्टन आणि एक्सर ए टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी यायचं. चला जुचंद्र संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण लगेचच. प्रफुल्ल
आपण ऍडजस्ट करतोय. होडी चुकली ठीक आहे, पुन्हा एकदा संधी नाही आहे, माफ करा. कारण चले राजन टॉस करून घे. भरत दा टॉस करायचे. बस ना, बस, फक्त बॅट्समॅनचे नाव सांग, बस ना. भरत भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. 5 ओव्हरची मॅच असेल. चला फील्ड लावून घ्या आणि मॅच स्टार्ट करा. जितू मॅच स्टार्ट कर मित्रा, वेळ कमी आहे, 2:45 वाजलेत. 5 ओव्हर होईल. अरे होईल, 5 ओव्हर होईल, आरामात होईल. 5 ओव्हर आरामात मॅच होईल. नाणेफेकीचा कौल दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. RK मोरवा वर्सेस एक्सर ए. या ठिकाणी टॉस केली जात आहे. एक्सर ए संघाने नाणेफेक जिंकले आहे. कैलास निर्णय आपला द्यायचा आहे. फिल्डिंग ओके, क्षेत्ररक्षण स्वीकारलं एक्सर ए संघानं. RK तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय आपण कांचन हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला आपण बॅटर्स त्या ठिकाणी पाहतोय मोहन. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रसन्न. पहिला चेंडू टाकला जाईल. 2:50 पहिला चेंडू पडला गेला. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलं. 1 धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न. चेंडूला थोडीशी हलगर्जीपणा केला फील्ड करण्यासाठी. हलक्यात घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की 2 धावा करणार नाहीत की काय, मात्र या क्विकली 2 धावा. पहिला चेंडू 2 धावा. चांगली सुरुवात. मात्र टार्गेट या मैदानावर कुठलंही टार्गेट हार्ड नाहीये. म्हणजे कुठलंही टार्गेट सोपं, म्हणजे मी म्हणेल समाधानकारक नाहीये की इतक्या धावा केल्या आपण जिंकू शकतो अशातला हे क्रिकेट आहे. रिव्हर्सचा फटका, क्या बात आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न रामने केला होता. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, मात्र चेंडू अडला गेला. 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देतपर्यंत मोहन दादा थोडेसे कमी पडले गेले. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव करताना मात्र पहिला फलंदाज बाद मालकीपाडा या संघाचा मोहन. अंकुश पाटील नवीन खेळाडू. कारण इथून मात्र टाइम अपच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. लक्षात ठेवा, हा नियम ऍड केला आहे आपल्या मंडळानं. या नियमाचा पूर्वी तो नियम नव्हता, त्याच्यामुळे आपण कधीही बिंदास येऊन बसायचो. मग टाइम अपचा ते नियम आहे, मंडळातून लादलेला आहे नियमामध्ये. तर या गोष्टीकडे लक्ष द्यावं. बॅकफुट पंच. यावेळेस पॉइंटच्या डोक्याच्या वरून एक्स्ट्रा कव्हर डीपला फिल्डर्स आहे त्याकडे स्ट्रगल करतो. 2 धावा तरी ते इझिली पूर्ण केल्या गेल्या. ह्या जोडीवर खूप काही अवलंबून आहे. पहिलं षटक आणि इथून मात्र एक
चांगली पार्टनरशिप. अंकुश पाटील एक स्फोटक खेळाडू आहे, प्रसन्न एक स्फोटक खेळाडू आहे. म्हणजे इथून जर एखादी पार्टनरशिप जर बिल्ड झाली तर नक्कीच 63 धावेचं जे आव्हान आहे म्हणजे पुन्हा एकदा 63चा आकडा तो पूर्ण होऊ शकेल. पुन्हा एकदा ऑफ साइडला कट केलं गेलं. पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा 2 धावा. चांगलं क्रिकेट. धावा संख्या झाली आहे ती 8. कांचन पहिलं षटक जे 11 जवळपास 12.60 ही सरासरी समोर आहे पर ओव्हर. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये या तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. सुरेख फाटका यावेळेस गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून हा फटका डीप लॉंग ऑफला. त्या ठिकाणी प्रफुल्ल आहे, चेंडूला फील्ड करतोय. एकदा मिळेल. धाव संख्या 9. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. मिस्टर स्टोक आहे, सेफली लँड होईल. मिड ऑन रिझर्व मध्ये हा चेंडू लँड झाला. संधी आहे, 2 धावेची संधी आहे आणि या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक पूर्ण होते. धावा संख्या 11 म्हणजे 12.60 ही सरासरी समोर असताना पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा. अप्रतिम. खरोखरच खूप चांगली सुरुवात मालजीपाडा या टीमची आणि अशाच पद्धतीने मालजीपाडा संघ खेळत राहिला तर 63 या आकड्यापर्यंत मालजीपाडा संघ पोहोचू शकेल. तुमचं टाइम अप आहे, लक्षात ठेवा. 12 वाजून 2 वाजून 50 मिनिटांनी पहिला चेंडू तुमचा पडला गेला होता. 24 मिनिटात तुम्हाला 4 षटकं क्लिअर करायचे आहेत. 25 मिनिटात, नाहीतर तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल. ही पूर्ण कल्पना आम्ही तुम्हाला देतोय. सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू येईल, लक्षात ठेवा. जर 25 मिनिटांहून अधिक वेळ तुम्ही घालवला तर. कपिल 35चा खेळाडू, 35 वयोगटातील हा गोलंदाज आपण पाहतोय. क्या बात आहे. अप्रतिम फटका. चेंडू हवेत आहे. दीपला प्रोडक्शनला फील्डर त्या ठिकाणी होता नंदू पाटील. कॅच होतोय त्याच्याकडून ड्रॉप. त्या ठिकाणी नक्की काय आहे, कारण चरण राऊत कडून देखील तिथेच कॅच सुटला होता. किशोर मात्रेकडून तिकडेच कॅच ड्रॉप झाला होता. नंदूला 2 वेळेस संधी, जितूला संधी दिली गेली त्याच ठिकाणी आणि यावेळेस त्याच ठिकाणी हा वेळेस कॅच होतो ड्रॉप. पाणी कोणीही घेऊन जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि कोणाला पाण्याची गरज भासत असेल तर सांगा की पाणी हवं आहे. फिल्डरला देखील. धावा संख्या 13. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न घाई थोडीशी केली होती. कॉल दिला होता मात्र अंकुश पाटील थांबवत आहेत. प्रसन्न यांना कारण महत्वपूर्ण फलंदाज मालजीपाडा संघाचा स्फोटक फलंदाज. दोन्ही प्रकारचं क्रिकेट मी प्रसन्न यांचं पाहिलेलं आहे. मास्टर्स क्रिकेट आणि ओपनचं क्रिकेट, यंगचं क्रिकेट देखील अजूनही सुरू आहे प्रसन्न यांचं. जे महाकाल संघ आहे मालजीपाड्याचा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. जागा बनवली होती. जागेवरून हा फटका खेळायचा होता. ऑफ साइडला पॉइंटच्या वरून चेंडू येते डॉट. वेलकम हरेश्वर राऊत, आपलं हार्दिक स्वागत. बसून घ्यायचं आहे नाना. बस खेळण्याचा प्रयत्न. कैलास पटेल देखील या ठिकाणी दाखल, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सिंगल. वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत त्या ठिकाणी. हरेश्वर राऊत साहेब वर बसा. राऊत साहेब वर बसा. आर के मोरवा मंडळाचे अध्यक्ष आहेत हरेश्वर राऊत, यांचं इथे आगमन, हार्दिक स्वागत. यावेळेस गॅप मध्ये हा फटका आहे. मात्र एक चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फेकी थोडीशी स्लो आली. पहा आरामात प्रसन्नाने 2 धावा आरामात पूर्ण केल्या. धावा झाल्या त्या 16.
चांगल्या प्रकारची पार्टनरशिप बिल्ड होताना 63 धावा म्हणजे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं माझ्याकडे या टीमला आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होताना कट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर झालेल्या आहेत त्या 16. पहिले षटक नक्कीच अप्रतिम पहिले षटक खेळलं गेलं होतं म्हणजे 12.60 असताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या आणि या जर षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आले. दुसरं षटक 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्या होत्या म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेटनं मालजीपाडा संघाला खेळायचं आहे त्या रिक्वायर्ड रन रेटनं मालजीपाडा संघ खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र 3 चेंडू डॉटचे आले तिथून तो रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढला गेला. आता मात्र 18 चेंडू धावा झाले त्या 16 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 47. 18 चेंडू 47 धावा. संजय पाटील षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर. प्लेसमेंट पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा. धावसंख्या 18. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. या मोसमातील आपण ही 9वी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू या ठिकाणी खेळत आहोत. जागा बनवली होती ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी गेला होता मात्र अप्रतिम गोलंदाजी संजय पाटील. हा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या 18. षटकार चौकार रिक्वायर्ड रन रेट वाढतोय आणि त्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. यावेळेस देखील हा चेंडू देखील डॉट. निर्धाव चेंडू टेन्शन वाढेल दडपण येतील मालजीपाडा या टीमवर कारण स्कोरबोर्ड चालू राहणं गरजेचं कुठेतरी स्ट्राइक रोटेट होणं गरजेचं. ऑफ साइडला पुन्हा एकदा चेंडूला खेळलं जात आहे कव्हरच्या दिशेनं. डीपला प्रोडक्शन ऑफ फिल्डर्स आहे आरामात या ठिकाणी सिंगल. धावा झालेल्या आहेत त्या 19. षटक क्रमांक 3. 4 चेंडू टाकून झाले 2 चेंडू अजूनही शिल्लक. हा चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी संजय पाटील. फक्त 3 धावा 5 चेंडू मध्ये. नक्की कशा प्रकारचं क्रिकेट सुरू आहे यावेळेस. स्लॉक्स खास करून म्हणायचं गेलं तर स्कूप करायचा होता अंकुश पाटीलना. हा देखील चेंडू येते डॉट. सुरुवात खरोखरच अप्रतिम सुरुवात झाली होती. 11 धावा ओव्हर मध्ये आल्या होत्या त्यानंतर मात्र बरेचसे चेंडू डॉट म्हणजे जर सुरुवातीचे 6 चेंडू सोडले तर सुरुवातीच्या 6 चेंडूवर प्रत्येक चेंडूवर धावा आल्या होत्या. त्यानंतर या 12 चेंडूंचा जर आपण विचार केला तर या 12 चेंडूमध्ये धावा फक्त आल्या त्या 8 आणि जवळपास चेंडू डॉट झाले ते 7. जे 12 चेंडूमध्ये 7 चेंडू डॉट म्हणजे ते 7 चेंडूमध्ये जरी 7 धावा आल्या असत्या प्रकाश तरी देखील आता जो आकडा आपण 19 हा आकडा पाहतोय तो आकडा 26 वर गेला असता. मात्र त्या ओव्हर मध्ये त्या 12 चेंडू मध्ये आले ते 7 चेंडू डॉट. वेलकम गजानन भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष पाणजू हार्दिक स्वागत आहे गजानन भोईर साहेब आपलं. वेलकम हार्दिक स्वागत. अनिल 4थं षटक. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न कुठेतरी फसला गेला. चुकी झाली. थोडंसं बॅकफुटला येऊन खेळायचं होतं. सरळ दांडी गुल क्लिंग बोल्ड.
ह्या ओव्हरमध्ये नक्कीच जर पुनरागमन करायचं असेल तर जास्तीत जास्त धावा यायला हव्यात. अकरा चेंडू आणि 44 धावा. आव्हान थोडंसं लांब गेलं मालजीपाडा या टीम कडून, कारण जवळपास विचार केला आपण तर 7 आणि 8 चेंडू डॉट, म्हणजे 8 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. यावेळेस स्टेट बॅटने खेळायचा होता, फटका फसतोय मात्र सेफली लँड होईल त्या ठिकाणी. चेंडू कव्हरच्या दिशेनं. 2 धावा. हवा जी आपण पाहतोय एकवीस धावा. रिव्हर्स खेळायचं होतं. अपील 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 मात्र नक्कीच चेंडू बॅटला ब्रश करतोय पंच म्हणतात. बॅटची एज. 1 धाव. संत सुरुवात. हवा पहा डावखऱ्या त्याच्या खेळाडूसाठी किती पोषक हवा आहे. माती सोबत घेऊन हवा वाहते या मैदानावर. नाहीये कशा प्रकारचं क्रिकेट अंकुश पाटील खेळतो हेच मला कळत नाहीये, कारण अशा प्रकारचं क्रिकेट अंकुश कधी खेळला नाहीये आणि मी तर कधी अंकुशला अशा प्रकारचं क्रिकेट खेळताना मी पाहिलं नाहीये. मात्र कशा प्रकारचा प्रयत्न जो सुरू आहे तो चांगला प्रयत्न सुरू आहे इतकंच मी म्हणू शकेल. पुन्हा बॅकफुटला जातोय, चेंडूला कट करतोय. सिंगल. धावसंख्या 23. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 4. दांडीगोल. क्लिंग बोल्ड. 4 षटक पूर्ण. धावा फलकावर 23. विकेट पडलेल्या आहेत मालजीपाडा या टीमच्या 3. विनोद येतोय नवीन फलंदाज. ऑफ साइडला चेंडूला कट करतोय. एक्स्ट्रा कव्हर डीपला शतरक्षक नंदू पाटील त्या ठिकाणी आहेत. नंदू भोईर माफ करा. एक धाव. या इनिंग मध्ये जेपी जवळपास मला ते 8 ते 9 चेंडू डॉट असतील, अधिक त्याहून अधिक, म्हणजे ज्या चेंडूवर धावाच आल्या नाहीयेत आणि चौकार तर मुळीच नाहीये. एकही मोठा फटका नाहीये. टोटल आपण इनिंगचा विचार केला तर या संपूर्ण म्हणजे 5वं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र या ओव्हरमध्ये एकही चौकार किंवा षटकार पाहिला नाही आपण. सिंगल डबल हा स्कोरबोर्ड आपण पाहिला मालजीपाडा या टीमचा. आणखीन 1 चेंडू डॉट. या ओव्हरमध्ये देखील 2 चेंडू डॉट. मागच्या ओव्हरमध्ये आपण 3 चेंडू डॉट, त्याच्याहून मागच्या ओव्हरमध्ये आपण 4 चेंडू डॉट पाहिले होते आणि त्याच्याहून म्हणजे नंबर 2च्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट. 4 3. वाईटचा इशारा पंचांचा. सुनील गोलंदाज आणि पहिला आव्हान तर हा येतोय. सुनील टाकतोय वाईटचा इशारा.
भरत शिंदे मस्त स्टोक आहे ऑन साइडला, एक धाव इथे आरामात पूर्ण केली गेली. हे दोन्ही संघ जेवायचे आहेत. आयोजक प्रायोजक दोघांना मी विनंती करतोय आयोजक प्रायोजकांना की हे दोन्ही संघ जेवायचे आहेत. तर हे मॅच संपल्यानंतर हे दोन्ही संघ जेवण्यासाठी त्या ठिकाणी दाखल होतील. मालजीपाडा आणि जुचंद्र हे दोन्ही संघ जेवायचे आहेत. तर हे दोन्ही संघ त्या ठिकाणी जेवायला येत आहेत. बऱ्याच वेळानंतर अंकुश पाटीलला मिळते यश. या फटक्यांसाठी अंकुश पाटील यांना बराचसा प्रयत्न केला, बरेचसे चेंडू डॉट घालवले, मात्र या शेवटच्या चेंडूवर अंकुश पाटील यांना यश मिळतोय. रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा फटका, सक्सेसफुल अंकुश पाटील यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर चौकार. मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाणार आहे. चला हस्तांदोलन करा दोन्ही टीम. चला मी मनापासून आभार व्यक्त करतोय मालजीपाडा या टीमचं, कारण कुठेतरी थोडंसं नक्कीच सहकार्य केलं, कारण त्यांना कल्पना आहे स्पर्धा आपली आहे. मात्र मी इतकंच जुचेंद्र संघाला सांगतोय प्रफुल्ल